कांड्रोली टीमचा हा प्रमुख शस्त्र, प्रमुख गोलंदाज वापरला जातोय करण कडाव. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल, संधी आहे, संधीचं सोनं. फलंदाज बाद, लेफ्ट हँड बॅट्समन, एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळखला जातो तो फलंदाज मात्र राज महाबदी होतोय पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. यस डीजे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली विकेट, राज बाद झाला आणि त्यानंतर रोहित इलम इन ॲट नंबर 3. दुसऱ्याच चेंडूवरती त्याला संधी आली आहे मैदानामध्ये जायची. पहिल्या बॉलवरती विकेट आली, थोडासा प्रेशर असेल का की पहिली विकेटला अगदी बाजूला सारून तो कोणताही प्रकारचा दडपण मनात न घेता तिसऱ्या क्रमांकावरती आलेला रोहित आणि सलामीला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय तेजस. हे पुन्हा एकदा एक सलामी जोडी म्हणूनच खेळ पहिल्या बॉलपासून जसा दाखवला जातो, जसा दर्शवला जातो त्याच पद्धतीने पुन्हा एकदा स्टार्ट करतायत का ते पाहायचं आहे. परंतु थोडासा आत्मविश्वास या ठिकाणी कांड्रोली टीमच्या खेळाडूंचा जरूर वाढला असेल. करण कडाव पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, राऊंड द विकेटने बॉलिंग केली होती, आता साइड चेंज केली आहे. राईट हँड बॅट्समन आहे त्याच्यासाठी ओव्हर द विकेट राईटने आणि दुसऱ्या बॉलवरती देखील आली आहे विकेट. लगातार 2 बॉल आणि 2 विकेट घेतलेत करण कडावने. हॅलो हॅलो. तिसरा बॉल येतोय, लगातारचा निर्धाव. पहिल्या बॉलवरती विकेट राजची घेतली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती माघारी रोहितला पाठवलं आणि इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतो आता कल्पेश मालुसरे. पहिला बॉल डॉट केलाय, लगातार 3 चेंडू आलेत निर्धाव. करण कडाव मात्र उल्लेखनीय कामगिरी करतोय. हाफ टॅकर बॉल यावेळेस सरळ बॅटने खेळलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, जज करतो आणि वेल जज कॅच. तिसरी विकेट या ओव्हर मधील, एकही धाव खर्ची केली नाही आणि जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी करतोय होम ग्राउंड वरती करण कडाव. अनंत पवार त्या ठिकाणी खूप चांगलं झेल अनंत यांनी टिपलाय. अगदी क्षेत्ररक्षणाची साथ आपण पाहतोय गोलंदाजाला मिळते या मॅच मध्ये. कांड्रोली टीम स्वतःच्या होम ग्राउंड वरती, स्वतःच्या मैदानावरती अग्रिसेना ट्रॉफी मध्ये आपण त्यांना पाहतोय आणि जबरदस्त कामगिरी त्यांची. विचार करतायत आता इसांबे टीमचे सर्व खेळाडू, सर्व पाठीराखे. बरीचशी अपेक्षा त्यांना देखील असेल, परंतु इथे 3 विकेट गेल्यात. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्ले, खऱ्या अर्थाने एक आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली. 5 ओव्हरची मॅच आहे, 2 खेळाडू आपण पाहतोय अगदी सीमारेषेलगत. एक वाईडिश लॉंग ऑफला आहे, एक काऊ कॉर्नर झोन मध्ये 2 खेळाडू आपण सीमारेषेलगत पाहताय. उर्वरित सर्व फील्ड रेस्ट्रिक्शन आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील फक्त सर्कलच्या वरून बॉल मारण्याचा प्रयत्न केला तरी देखील 4-6 धावा येतील, परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली कामगिरी करतोय तो करण कडाव. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. इन ॲट नंबर 5 आपण पाहतोय आर्यन. हाफटॅकर बॉल यावेळेस ऑन साईडला गेलाय. धाव संख्येचा श्री गणेशा 5व्या बॉलवरती झालाय. 1 धाव येते आणि 3 बाद 1 अशी अवस्था, थोडीशी मित्र म्हणेन वाईट आणि बिकट अवस्था आहे ती इसांबे टीमची आहे. परंतु तरी देखील सलामी वीर आलेला हा खेळाडू आपण पाहतोय जो आता स्ट्राईक एंड वरती आहे तेजस. त्याच्याकडून आता संपूर्णपणे अशा अपेक्षा आणि जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार. स्टेप आउट झाला, सरळ बॅटने फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि हा झेल मात्र सुटलाय.
ही कॅच जर घेतली असती ना तर पूर्णपणे चित्र म्हणजे अगदी एकाकी झुंज ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु हा झेल सोडलाय. तेजसला जीवनदान एक महत्त्वपूर्ण हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो, कारण तेजस हा अनुभवी आणि एक आक्रमक खेळाडू आहे तो इसांबे टीमचा. पहिलं षटक या ठिकाणी मला वाटतं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा लागल्या धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. आपल्या नागोरींचा साठी आपण पाहतोय आगरी सेना चषक अंबिका क्रिकेट संघ चौक, त्याचबरोबर अंबिका मित्र मंडळ चौक आयोजित कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा आगरी सेना चषकाचे ही भव्य दिव्य स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थाने या प्रमुख आयोजक या स्पर्धेचे मान्य श्री सचिन जी एकनाथ मते, आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख, ग्रुप ग्रामपंचायत चौकचे माजी उपसरपंच, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य. अगदी या सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा कोणतेही क्षेत्र असू दे, आपल्या माध्यमातून जेवढी समाजासाठी देण त्यांना देता येईल, जसे कार्यक्रम उपक्रम त्यांना राबवता येतील तसा प्रयत्न त्यांचा आपण प्रत्येक वेळी पाहतो. आणि त्याचमधील एक ही क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. उत्कर्ष मते असतील, गिरीश माळी, सर्व त्यांचा मित्रपरिवार, सर्व क्रिकेट टीम, त्यांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचा मोबदला दरवर्षी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतो. आणि अगदी या कांडोलीच्या मैदानावरती ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केलेली आपण यावर्षी देखील पाहतोय. सेकंड स्प्रेला या ठिकाणी स्टार्ट झालंय. पहिल्या बॉलवरती धाव आली एक. एकेरी दुहेरी धावेने आता तितका फरक पडणार नाहीये. आता एखाद दुसरा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये मारावा लागेल, कारण कांडोली टीम होम ग्राउंडवरती कशा पद्धतीने खेळ करायचा याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र या स्पर्धेमध्ये देतोय. याच मैदानावरती त्यांचा सराव चालू असतोय, त्यांचंच मैदान आहे आणि त्या मैदानावरती त्यांच्या विरोधामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर आता चांगली धावसंख्या इसांबे टीमला उभी करावी लागेल. यावेळेस मात्र उडवला लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. फलंदाज आर्यनच्या बॅटमधून येतोय हा बिग हिट षटकार. जीवाला जीव देणारा समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आगरी समाज. आणि अगदी मैत्री केली तरी मित्रासाठी जीव देखील देतील, आणि एखाद्याने गद्दारी केली तर जीव घेण्यास देखील सक्षम असणारा एक मूलभूत घटक म्हणजे आगरी समाज. आणि त्यांचं गीत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर ऐकतोय. आगरी सेना ट्रॉफीमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9. फलंदाज बाद झाले ते 3, 3 बाद 9. आता मात्र आक्रमणाचा पवित्र हाती घेतलाय तो आर्यन आणि तेजस या जोडीने. सुभाष, चांगला प्रयत्न सुभाषचा राहिलाय, परंतु त्याच्या बॉलवरती 6 आला. त्यानंतर थोडासा परिवर्तन केलाय. मागचा बॉल आपण विचार केला तर फुलर लेनचा होता, अगदी स्लॉट मध्ये आला, त्याला प्लॉट मध्ये पाठवला. त्यानंतर थोडासा चेंज, थोडासा व्हेरिएशन आपण पाहतो. अकूट टप्प्याचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेतला बॉलने थोडा आणि बॅट्समन मात्र बीट झाला. यश मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. यश एक आक्रमक फलंदाज देखील आहे. नक्कीच एक प्रोफेशनल पॉवर लिफ्टर म्हणून देखील यशची एक ओळख आहे. सध्या तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतोय, आणि एक हार्ड हिटर बॅटर म्हणून देखील त्याची कांडोळी टीम मध्ये ओळख आहे. फुलर लेनचा बॉल यावेळेस ऑन साइडला आहे. त्या ठिकाणी या बाळा गायकवाड स्वतः कर्णधार, खूप चांगली फिल्डिंग त्याची देखील आपण पाहतोय. एक धाव येईल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने थोडासा धावफलकामध्ये बदल. 10 धावा पहिलं दशक धावसंख्येचा आपण पाहतोय. सेकंड स्पेल प्रोग्रेस वरती 5 चेंडूंचा खेळ मला वाटतं संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 धावा येतील का, की स्ट्राईकच्या अपेक्षित असेल स्ट्राईक तेजसला, परंतु इथे उडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि आणखी एक विकेट. जो जबाबदार खेळाडू ज्याला आपण समजत होतो तो जबाबदारी घेता घेता मात्र बाद होतोय, आणि तेजस हा सलामीला आलेला 4थ्या फलंदाजाच्या स्वरूपात होतोय बाद.
हाय टीमचा अंबिका क्रिकेट संघ भारी चौक गावाचा आधार स्तंभ टॅकर आमचा सचिन दादा मध्ये हाय टीमचा अंबिका क्रिकेट संघ भारी चौक गावाचा. नक्कीच बऱ्याच वर्षापासून आपण आगरी सेना चषक पाहतोय, परंतु आगरी सेना हे नाव द्यायच्या आधी अंबिका चषक म्हणून ही स्पर्धा आणि वर्षोनुवर्षे या स्पर्धेची कुठेतरी चर्चा राहिली आहे. अंबिका चषक नाईट मॅचेस मला वाटतंय नडालच्या मैदानावरती देखील वर्षानुवर्ष या स्पर्धेला आपण पाहिले. काळंबा माता नक्कीच 11 वर्ष कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. एखाद्या खेळाडूचा जरी आपण गेम पाहिला ना की तो 1-2 वर्ष खेळतो लेग साईडला षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु नंतर त्याच्या बॅटला बॉल लागायचा बंद झाला की त्याचा कुठेतरी डाऊन पॅच चालू होतो. आणि बरेचसे खेळाडू आपण जे जुने जाणते खेळाडू पाहतो ते वर्षानुवर्ष त्यांचा फॉर्म चालूच असतो. त्याचं कारण म्हणजे जसा तो ऑफ साईडचा बॉल असेल, लेग साईडचा बॉल असेल, जसा गोलंदाजी करतो त्याला अनुसरून त्यांचा खेळ पाहतो. कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंसोबत एखाद्या स्पर्धेची कन्सिस्टन्सीचा जर आपण विचार केला ना तर संपूर्ण चौक खालापूर परिसरामध्ये अंबिका चषक अर्थातच आपण पाहतोय आगरी सेना चषकाची कन्सिस्टन्सी आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहिली आहे. परंतु इथे बॉल उडवलाय ऑन साईडला, फिल्डर आहे, प्रयत्न झाला परंतु बॉल मात्र जातोय सीमारेष. संघाचा उत्कर्ष मध्ये कॅप्टन अनुभव भारी नैनेश पवार आहे तो ऑलराऊंडर आहे तो ऑलराऊंडर आहे तो ऑलराऊंडर. थँक्यू डीजे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आणि फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगला झेल टिपलाय. करणच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. उत्कर्ष मध्ये चिकू विकेट पंकज नाईक उत्कर्ष मध्ये चिकू विकेट कीपर आहे तो संघाचा गिरीश इंगोले बेस्ट फिल्डर भारी तो अंबिका संघाचा आधारस्तंभ पॅकर आमचा सचिन दादा मध्ये हाय टीमचा अंबिका क्रिकेट संघ भारी. जयेश मालुसरे आपण पाहतोय नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय. 5 फलंदाज बाद झालेत. अर्थातच निम्मी टीम मात्र पॅव्हेलियन मध्ये परतली आहे. ऑलराऊंडर प्लेयर नैनेश पवार, त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु स्वतः संघ कर्णधार उत्कर्ष मते त्याची कुठेतरी आपण अनुपस्थिती आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने कप्तानी पारी त्याची आपण पाहता राहिली आहे. मला वाटलं होतं उत्कर्ष मते देखील असेल, परंतु तो थोडासा इंजर्ड आहे. या स्पर्धेमध्ये तो खेळू शकला नाही, परंतु लवकर बारा हो आणि पुढच्या मॅचमध्ये जर सुपर 8ला ही टीम गेली तर नक्कीच उत्कर्ष मतेचा खेळ देखील आपण पाहू. वाढदिवसाच्या दिवशी त्याने 1 बॉलमध्ये 11 धावेची अंकीची गरज असताना मॅच जिंकवली होती मला वाटतं रिसच्या मैदानावरती. नो बॉलवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, खूप तुफानी फटकेबाजी त्यांनी केली होती. हाफटकर बॉल, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर जेवढा उंची अपेक्षित होती त्याची उंची आली नाही. हलक्या हाताने स्टेअर केला, एक सिंगल आली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडासा आता विचार करावा लागेल इसंबे टीमला. साहिल महाब्दी मैदानावरती आहे, स्वतः कर्णधार आहे, एक जबाबदार खेळाडू, एक ऑलराऊंडर प्लेयर इसंबे टीमचा आणि आता त्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्यासोबत आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती जयेश आलाय. मिडल ऑर्डरचे हे दोन्ही खेळाडू आता ताबडतोब फलंदाजी त्यांना करावी लागेल, मोठे फटके मारावे लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला करण कडव वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हा गोलंदाज घेऊन आलाय आणि खूप चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. हलक्या हाताने स्टेअर केलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, यस जरूर सफल होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या वेगाने आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या दुहेरी धावेच्या मदतीने. 19 ऑन स्कोरबोर्ड विथ 5 लॉस. 5 फलंदाज बाद झालेत. पाच बाद 19 धावा धावफलकावरती पाळतोय. थोडीशी टीम मीटिंग देखील घेतली जाते, कारण साहिलला देखील माहिती आहे की ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. स्पर्धेचं आपण पाहतोय या चमचमत्या ट्रॉफ्या ही खऱ्या अर्थाने विशेष आकर्षण आहे या स्पर्धेचं. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर या ट्रॉफी सोबत रोख रक्कम 80,000 रुपये आणि इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये अगदी कोणतीही चुकी न करता
झालेल्या सर्व चुका विसरून आलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा होता, परंतु त्यांना हुलकावणी देत बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय हा दणदणीत चौकार. अरे कोंद्रे आला यो चौकवाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दम आहे रे. 23 ऑन स्कोरबोर्ड. 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आपण जरूर पाहू. नैनेश पवार पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल, परंतु नैनेशच्या विरोधामध्ये साहिल माबदे असेल की यश गायकवाड असेल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. त्याचं उत्तर येणारी वेळ देईल. यस लेग बायची धाव, पंचांचा इशारा, अगदी क्वालिफाईड अंपायर्स आपण पाहतोय आणि प्रत्येक निर्णय मात्र अतिशय चोखरित्या त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. तिसरं षटक देखील या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 24 आणि फलंदाज बाद झालेत 5. नक्कीच अग्रिसेना चषकाचा आपण बऱ्याच वेळा उल्लेख केलाय. सचिनदादा मते, उत्कर्ष मते असतील, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून बराचसा त्यांचा मित्र परिवार देखील या स्पर्धेमध्ये जोडला जातो आणि त्यांची मेहनत देखील उल्लेखनीय राहते. या स्पर्धेमध्ये वर्षानुवर्षे आपण दरवर्षी पाहतो. मीच देखील प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये समालोचन करतो. मला माहीत आहे जेवढे सचिनदादा उत्कर्ष असतील, जेवढे गिरीश माळी मेहनत घेतो, त्यांच्या बरोबरीने इतर सर्व त्यांचा मित्र परिवार देखील या स्पर्धेसाठी खूप झटत असतो. विजय हातमोडे असतील, त्याचबरोबर संघर्ष मते असतील, सचिन बैलमारे, त्याचबरोबर बारक्या पवार, जीवन बैलमारे, समीर भुईर, बाळा गायकवाड असतील, जे आता आपण मैदानामध्ये त्यांना आपण पाहतोय, त्याचबरोबर चेतन मेश्रम, गौतम ओसवाल असतील, त्याचबरोबर देवेश हातमोडे. आणि नक्कीच हे जेवढे आयोजक निर्णय घेतात त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत हा सर्व मित्रपरिवार घेत असतो. नक्कीच साहिल चौधरी, नवनीत मते यांची नावं घ्यायलाच हवीत, परंतु ते टीमचं एक प्रमुख खेळाडूंमध्ये त्यांना आपण त्यांची गणना करतो. यावेळेस चौथं षटक प्रोग्रेसवरती आहे. पहिला बॉल अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. आधीच दुष्काळ आहे, त्यात 13वा महिना असं होतंय की काय, कारण धावसंख्येची गरज आहे इसांबे टीमला. साहिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, 2 बॉल तो निर्धाव खेळलाय, हा तिसरा असावा. 6 या धावसंख्येवरती साहिल खेळतोय. क्षमता आहे साहिल मध्ये, परंतु ती क्षमता आता कुठेतरी सिद्ध करावी लागेल. हर्षद घरत खूप चांगला गोलंदाज आहे कांडोली टीमचा. यावेळेस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे खूप चांगला झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज होईल बाद. साहिल माबदी हॅज टू डिपार्ट. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रिसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रिसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. टेम्परामेंट, माइंडसेट खूप महत्वाचा असतो. चौथं षटक प्रोग्रेसवरती होतं. साहिल मैदानामध्ये होता. साहिल एक जबाबदार खेळाडू आहे. जर एका दोन सिंगल डबलवरती त्याने कॉन्सन्ट्रेट केला असता, आणखी एक ओव्हर होती या इनिंगमधली, तर कुठेतरी एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याने थोडीशी एक माफक एक डिफेन्सिव्ह टार्गेट जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु त्यासाठी टेम्परामेंट खूप महत्त्वाचा असतो. मोठे फटके मारण्याच्या नादात सर्व खेळाडू वारंवार आपण पाहतो एका मागोमाग एक बाद होत आहेत. राम पवार आला 8व्या क्रमांकावरती. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण जयेशला पाहतोय. फुलरलेनचा बॉल यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. कव्हर पॉईंट झोनमध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही खेळाडू धावलेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होतीये. 2 धाव्यांच्या मदतीने 26 आपण पाहतोय. धाव फलकावरती 26 धावा लागल्यात. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे 6 बॉलमध्ये 1 रन देखील डिफेंड केली गेली आहे. 1 बॉलमध्ये 6 धावा देखील चेस केल्या गेल्यात. 6 बॉलमध्ये 37 धावा देखील चेस केल्या गेल्यात. या परिस्थितीमध्ये तुम्ही बॉल टू बॉल रन असतील तरी देखील एक चांगली चुरस देऊ शकता. यस दरम्यान येतोय हा वाईट बॉल. अवंतरची धाव या ठिकाणी जोडली जाईल. अवंतरच्या मदतीने आपण पाहतोय 27 धावा, जी आपण बाईट घेतली होती कर्णधारांची. साहिल देखील म्हटला होता की आमच्यामध्ये चांगले गोलंदाज आहेत आणि त्या चांगल्या गोलंदाजांना संधी देण्यासाठी तुम्ही एक चांगली धावसंख्या उभं करणं गरजेची होती. त्यासाठी साहिलला मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं. 35-40 धावसंख्येची मॅच देखील आपण शेवटच्या क्षणापर्यंत नेऊ शकता, परंतु त्या धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील पहिल्या इनिंगमध्ये.
यस, पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतोय. लेग बाईची धावे, धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्त्वाचं आहे आणि त्या धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत. आणखी एक धाव, आणखी एका धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 6 बाद 28 अशी थोडीशी वाईट आणि दयनीय स्थिती आपण पाहतोय इसंबे टीमची. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट आता इतक्या पुढे गेलं की 11वा खेळाडू येऊन देखील षटकार चौकारांची बरसात करू शकतो आणि या परिस्थितीमध्ये आता जयेश आणि राम पवार या दोन खेळाडूंना संपूर्णपणे जबाबदारी या मॅचची घ्यावी लागेल ती आपल्या खांद्यावरती. हा प्रकार बॉल यावेळेस शफल झाला, ऑन साईडला खेळायचं होतं आणि अगदी गलीमध्ये दिशा द्यायची होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क मात्र झाला नाही. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर हर्षद घरत अगदी उल्लेखनीय कामगिरी करतोय. 4थं षटक त्याचं आपण पाहतोय सांघिक कोट्यातील आणि या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. मला वाटतं 5 बॉलचा खेळ या ओव्हरमधील संपलाय. लास्ट बॉल शिल्लक असावा आणि हर्षद घरतने धावा खर्च केल्यात त्या फक्त 4. एक विकेट देखील घेते. पुन्हा एकदा शफल झाला, ऑन साईडला खेळायचा होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवलाय. चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग या ठिकाणी. शेवटचा चेंडू देखील संपलाय, तो आलाय डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 28 धावा लागल्या त्या इसंबे टीमच्या धावफलकावरती. करताय 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्लॉगरचं षटक, शेवटचं षटक या इनिंग मधील आपण विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू फेकण्यासाठी आपण पाहतोय जबाबदारी टाकली आहे, विश्वास टाकलाय तो यश गायकवाड या गोलंदाजावरती आणि ऑन स्ट्राईक असेल फलंदाज राम पवार. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे जयेश. शेवटचे 6 चेंडू 2-4 पावलांचा रनअप घेऊन आपण पाहतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटने गोलंदाजी होती. पहिला बॉल वाईड, अवंतर धावेने या ठिकाणी होती सुरुवात या ओव्हरची. अवंतरच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. 5 ओव्हरची मॅच आहे अक्षय. 5 ओव्हरमध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 10 ते 15 धावा आल्या तरी देखील ही मॅच चुरशीची होऊ शकते. ही स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये कोणती सिच्युएशन असेल तरी दोन्ही टीमवरती दबाव असणार. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका होईल का आणि कलेक्शन चुकलंय. चुकी केली आहे मला वाटतं अनंत त्या ठिकाणी आहे. अनंत एक अनुभवी खेळाडू आहे कांडोली टीमचा, त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलं हे दोन्ही खेळाडूंना. 31 धावा धावफलकावरती. अक्षय पराड प्रत्येक बॉल नंतर अगदी इत्याभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. स्ट्राईक कडे मला वाटते लक्ष ठेवतोय राम पवार. त्याला माहिती आहे आपल्या बॅटला बॉल लागतोय, त्यामुळे आपण स्वतः विश्वास स्वतःवरती घेऊन एक चांगली धावसंख्या उभे करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यशचा, यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि चुकी करतोय आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये मात्र या ठिकाणी वाढतायत त्या 4 धावा. असं वाटलं होतं हा चेंडू फील्ड केला जाईल का, सोप्पा हा चेंडू होता अडवण्यासाठी, परंतु तो चेंडू सोडलाय आणि बॉल जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. चौकार षटकारांची गरज आहे. जबाबदारी घेतली आहे रामने. चांगली बॅटिंग आता तो करतोय. आणखी 4 बॉलचा खेळ या इनिंग मधील शेष आहे. आणि बघा आपण पाहतोय एका बाजूला कांडोली गाव, दुसऱ्या बाजूला मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पाहतोय चालू असलेली स्पर्धा, चालू असलेली मॅच. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही दुसरी मॅच आहे. पहिली मॅच वरोसे विरोधामध्ये आपण चौक पाहिली. चौक टीमने अगदी सहजरित्या ती मॅच जिंकली आणि ही दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिली इनिंग आहे. कांडोली टीमने फिल्डिंग घेतली, टॉस जिंकून, आणि इसंबे टीमची बॅटिंग आपण पाहतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 36. हाफ ट्रॅकर बॉल, खराब चेंडू होता, त्याला दिशा दिली आहे. चेंडू जातोय लेग आणि लॉंग लेगच्या झोन मध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या बॉलवरती देखील येतोय हा दणदणीत चौकार. दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. 82-95 गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. 82-95 गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. धन्यवाद डीजे. 40 धावा लागल्यात धावफलकावरती. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी.
अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण पाहतोय. मी म्हटलं होतं एखाद दुसऱ्या गोलंदाजावरती जर तुम्ही प्रहार केले तर कधीही चित्र बदलू शकतं आणि आता तो प्रहार आपण यश गायकवाडवरती पाहतोय. ऑन साईडला खेळलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो, पंचांकडे अपील आणि या पंचांनी केली आहे तिसऱ्या पंचांची मागणी. आता थोडी धाकधूक लागली आहे, परंतु एक जमेची बाजू असेल की स्ट्राईक असेल ती राम पवारकडे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, चांगली बॅटिंग तो करतोय. 2 चौकार त्याने लगावलेत. 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतो. या बॉलमध्ये जर 2 धावा ऍड केल्या तर 14 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक पोहोचेल, परंतु याचा निर्णय ना अजून अपेक्षित आहे. चला कमिटी, गौतम ओसवाल आपण पाहायचंय. शांतता आपण पाहतोय मैदानावरती, कारण एक महत्वपूर्ण निर्णय, एक एक धावेला महत्व आहे क्रिकेटमध्ये. जसं राजकारणामध्ये एका मताला महत्व आहे, तसं क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. आणि ती एक धाव वाचेल का, ती एक धाव बाल केली जाईल, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल, याच्याकडे कोणत्याही पद्धतीचा कॉल देऊ नका. निर्णय जो काय असेल, क्लोज असो, क्रुशियल असो, तो पंचांच्या माध्यमातून आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला दिला जाईल. पण तो कांडोली टीम, आपल्याला जो फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, आपण क्षेत्ररक्षण आहे, आपण तसंच सजवून ठेवा. निर्णय असेल तो लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट, नॉट आउट आहे, सेफ आहेत दोन्ही खेळाडू. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील 2 धाव्यांच्या मदतीने. 42 ऑन स्कोर बोर्ड, 42 धावा. बघा अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा मला वाटतं खेळ या ठिकाणी संपलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा खर्च केल्यात त्या 14 धावा. यश थोडंसं मागणं षटक, 14 धावा त्याने खर्च केल्या. स्लॉगवरचं षटक, 2 मला वाटतं 2 चौकार आणि 2 डबल आल्यात, त्यानंतर 2 वाईड देखील आलेत. यश ठीक आहे, क्रिकेट आहे. आणि ते लॉफ्टेड स्ट्रोक, जबरदस्त फटका, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मधोमध बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ बिग इट मायटी षटकार. थोडीशी कलाटणी आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावरती, आणि कौतुक करावं या फलंदाजाचा राम पवार. 8व्या क्रमांकावरती आलाय खेळाडू आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल, यावेळेस फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये, आणि इथे मात्र झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवरती येते विकेट. ही इनिंग या ठिकाणी संपली आहे. हे सत्र आपण या ठिकाणी संपुष्टात आणलंय, आणि या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय सिच्युएशन, परिस्थिती आहे. इसांबे टीमच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 48, आणि पुढच्या सत्रामध्ये कांडोळी टीमला गरज असेल ते 30 बॉल आणि 49 धावसंख्येची. ची पहिली जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये राहिली, त्यानंतर दुसरी मॅच थोडीशी चुरशीची आपल्याला पाहायला मिळेल का. थोडीशी लो स्कोरिंगची मॅच आहे,
5 ओव्हरमध्ये 48 धावा आपण पहिल्या सत्रामध्ये 49 धावसंख्येची गरज कांडोली टीमला आहे आणि कशा पद्धतीने आता त्या धावा चेस केल्या जातील की त्या 49 धावा देखील डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी कॉम बॉक्समध्ये असतील बाबूशाह सर. तो चलिए बात करेंगे आदरणीय प्रसाद बिचारी, सबसे गुजारिश करना चाहेंगे आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए. स्वागत है आपका. प्रसाद विचारे साहेब है यावर से मंचावर स्वागत है. रायगढ़ जिला अग्री सेना चषक 2025 की देखिए बात करेंगे, बड़ा खूबसूरत है. आयुष्य नियोजन की बात करेंगे पर थोड़ा जिक्र करेंगे इस मुकाबला के टारगेट की बात करेंगे तो यहाँ पर 48 बनने के साथ साथ 49 के टारगेट है. यहाँ से 30 गेंदों के पर कहते हैं ना अक्सर रात को भी पता नहीं होता है कि सुबह होते ही यहाँ पर कहाँ जाना है. यहाँ से अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है. हाँ तो चलिए बात कर लेंगे यहाँ पर मुकाबला की. आज यहाँ पर टॉर्च का बॉस बात करेंगे, अक्सर यहाँ पर जानकारी दे रहे हैं. कांड्रेट टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग चुने थे और बल्लेबाजी के लिए यहाँ पर आमंत्रण दिए थे इस्लामबे टीम को, और इस्लामबे टीम ने देखिए 48 रन बनाने के साथ साथ 49 धावाचा टार्गेट है 30 चेंडूमध्ये. तो चलिए इसके बाद जो मैच खेला जाएगा विनर के बीच में निश्चित रूप से पहला मैच का विजेता टीम और उसके साथ है सेकेंड राउंड का देखिए पहला मुकाबला यहाँ पर से अंबिका चौक टीम और यहाँ से देखिए जीतने वाली टीम के बीच में. और पहला गेंद देखिए पर मिड विकेट पर लपेट लिया, घसीट लिया यहाँ से. अब ये थी जंग के ऐलान भाई. यहाँ से 8 की जवाब पत्थर से आता हुआ 4 रन. चलिए बहुत बढ़िया. देखिए हाँ देखिए जरा किसमें कितना है दम. दम तो यहाँ पर दिखाने के लिए चाहे बैटर लीजिए चाहे गेंदबाज लीजिए ये तैयार रहती हैं. और बल्ले का लिया बाहरी किनारा, किस्मत का थोड़ा सा सारा मिला पर कैरी नहीं किया. पर देखिए सेकंड स्लिप तैनात था यहाँ से. और टेनिस गेंद देखिए थोड़ा सा वाइट इंतजार बड़ा बाहरी सा लगा था. अगर हल्की सी किनारा लेता तो शायद विकेट कीपर या फर्स्ट स्लिप में जा सकता था, लेकिन से यहाँ पर 49 रन बनाना है. और गेंदबाजी में देखिए बात करेंगे राम पवार यहाँ पर अपना इस्तेमाल करते हुए पवार का एकदम से गेंदबाजी में. और बल्लेबाजी में बात करेंगे तो बल्लेबाज है बाला गायकड़. देखिए बात करेंगे एकदम से फुल लेन. देखिए यहाँ से यहाँ पर कवर ड्राइव खेलना चाहते थे, थोड़ा सा बैकफुट से यहाँ से पंच करना चाहते थे.
लेकिन बल्ले से दूर रहता, गेंद से दूर रहता हुआ बल्ला यहाँ से, लेकिन कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। पहला गेंद के ऊपर देखिए चौका आया, लेकिन उसके बाद है अच्छी कमाल की कमबैक यहाँ पर दिखाते हुए यहाँ से। कहते हैं दुनिया में बहुत सारी चीज़ें रहती हैं जो टूटकर बिखर जाती हैं, लेकिन कामयाबी एकमात्र ऐसा चीज़ रहती है बिखरने के बाद भी देखिए हासिल मिलती है। और जो आखिरी में देखिए बात करेंगे ना 20 रनों का जो इनिंग्स खेले यहाँ पर राम पवार, देखिए यहाँ से क्या बल्लेबाजी भाई, गेम चेंजर इनिंग्स है। इसलिए कहा जाता है ना आजकल टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़ दीजिए, 8वां 10वां नंबर का खिलाड़ी भी चौका छक्का लगा देता है। जिस तरह के आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है, तो उसी तरह से देखिए पावर का इस्तेमाल किया राम, और इस वक्त देखिए गेंदबाजी में भी अच्छा कर रहा है काम। और लेन खेल लेकिन ऑफ स्टंप से थोड़ा सा बाहर थी, हल्की सी वाइट का इजाफा। एक्स्ट्रा से रन आता हुआ, एक्स्ट्रा रन टोटल को आगे लेकर जाएगा। 49 देखिए टारगेट कहा जाए तो इतना बड़ा भी नहीं है, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा। चलिए जो वाइट लाइन है भाई, यहाँ से लाइन से बाहर गई तो सीधा वाइट है। यहाँ से वाइट के लिए कोई रिपू नहीं, बैटर कितना भी सफल हो जाए उससे कोई दिक्कत नहीं है। जो आपका लाइन है तो चलिए टारगेट की बात करेंगे। टारगेट देखिए 49 है, लेकिन से अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है। चलिए वाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, और वाइट के लिए कोई रिवोट यारिश नहीं यहाँ पर। चलिए रनआउट और बिमर के लिए सिर पे तो चलिए प्रसाद जी विचारे सब देखिए और लिए यहाँ पर तशरीफ रखते हुए स्वागत है उनका। चला ऑफिशियल कॉल आहे रिव्ह्यू साठी। तो चलिए जानकारी मिल रहा है यहाँ पर क्या वाइट के लिए रिव्यू यहाँ पर उपलब्ध दिया जाएगा आपके यहाँ से। चलिए गेंदबाज सेफ है यहाँ पर। अंपायर ये रिव्यू किसकी थी यहाँ पर? फील्डिंग वाली टीम की थी, और रिव्यू गवाते हुए यहाँ से कहीं ना कहीं मुझे लगता है यहाँ पर फेयर डिलीवरी है, तो रिव्यू यहाँ पर वापस रहेगा फील्डिंग वाली टीम का। तो चलिए रिव्यू यहाँ पर सक्सेसफुल रहता हुआ, और इसके साथ साथ ओवर की बात करेंगे। ओवर देखिए पहला ओवर का खेल समाप्त हुआ है। पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे 6 रन बनाए हैं, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 43 की जरूरत है, और 43 रन 24 गेंद के ऊपर आपको इस्तेमाल करने का मौका मिलेगा। लेकिन देखते हैं आखिरी यहाँ पर 24 गेंद के ऊपर क्या रन सेट पार कर पाते हैं यहाँ से। कहते ना दोस्तों, फुटबॉल में गोल तक पहुंचे लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए हमेशा एक अच्छा टोटल एक अच्छा टारगेट तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं सिक्स मारना पड़ता है। और अभी तक देखिए बात करेंगे एक ही चौका है इनिंग्स में, और उसके बाद देखिए गेंदबाजों ने बहुत अच्छा वापसी दिलाई यहाँ पर। चलिए फील्ड का थोड़ा सा रचना कीजिए, 6 मैच कवर करना है, और सेकेंड राउंड में देखिए यहाँ से सेकेंड राउंड में 5 ओवर खिलाया जाएगा। 5 ओवर देखिए सेकेंड राउंड में यहाँ से रहेगा आपको, यानी आज जो 6 मैच यहाँ पर खेला जाएगा पूरा मैच देखिए 5 ओवर का रहेगा। समय के मामले में हम थोड़ा सा आगे निकल चुके हैं, लेकिन आने वाली देखिए यहाँ से गेंद की बात करेंगे 24 गेंद है, और जीत के लिए देखिए 43 की जरूरत है। कहते ना जो हौसला रखता है आसमान छूने का, वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। चलिए अंपायर थोड़ा सा देर लग रही है, मैच ऑन कीजिए, वक्त ज़्यादा जा रहा है। सेकंड मैच में हम पहुंचे हैं।
बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर चमकता हुआ ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं, 4 ट्रॉफी यहाँ से खास करके रायगढ़ जिला देखिए बात करेंगे अग्रसेना ट्रॉफी। ओ खूबसूरत देखिए कलाई के सारे मोड़े यहाँ से। अगर ये टारगेट पाना है तो फिर कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो इरादा बदलो। बस बैटर ने यहाँ पर देखिए तरीका नहीं, थोड़ा सा इरादा बदले। 4 रन। अब देखिए 23 के 39 की जरूरत है। टीम का स्कोर देखिए चौके के साथ है, आज जाकर पहुंच गया 10 रन। ओ हल्के हाथों से देखिए हमारे पॉइंट पर फंस गए भाई, लेने का देना पड़ गया यहाँ से। थोड़ा सा गैप नहीं ढूंढ सके यहाँ से, और चौका खाने के बाद अच्छा कमबैक देखिए यहाँ से दिखाते हुए। और क्रिकेट का दस्तूर तो दोस्तों यही है, अगर तू शेर है तो मैं बब्बर शेर। अभी समीकरण की बात कर लेंगे भाई। 22 गेंद 39 की जरूरत है। वो बुलाती है मगर जाने का नहीं। बढ़िया देखिए गेम में वापस लौटते हुए यहाँ से। इसलिए कहा जाता है ना कि ऊंचाई तक पहुंचने के लिए पहले जमीन पे भागना पड़ता है। यकीन ना आए तो भाई अक्सर आप हवाई जहाज को देखिए, हवाई जहाज भी जब उड़ान लेता है ना आसमान पर, पहले जमीन पर भागता है। तो उसी तरह से देखिए बात करेंगे, पहले आपको मेहनत करना होगा, फिर जाके कामयाबी आपकी कदम चूमेगी। बल्लेबाज की बात करेंगे यहाँ पर देखिए 1 डाउन पर हर्षद गरत देखिए यहाँ से आते हुए। 22 गेंद 39 की जरूरत है। और सीधा देखिए स्ट्रेट खेले यहाँ पर, वाइड ईस्ट लॉन्ग ऑफ तैनात है यहाँ से। जब तक फील्डर आते तब तक देखिए और एक रन आता हुआ यहाँ से। एक रनों से थोड़ा सा यहाँ पर जो फासला टारगेट है थोड़ा सा कम होता हुआ, लेकिन अभी भी देखिए थोड़ा सा जमीन आसमान की फासला है। 21 गेंद की बात करेंगे 38 की जरूरत है। कहते ना विरासत से तय नहीं होगी सियासत की फैसले, उड़ान तय करेगी भाई आसमां किसकी होगी यहाँ से। क्या यहाँ पर गेंदबाज या बैटर्स आने वाला देखिए। 21 गेंद 38 की जरूरत है यहाँ से। कहते ना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। और इस बार देखिए रिवर्स सुई चीड़ देखिए यहां से खेलते हुए, जैसे बंदूक से निकलती है गोली भाई यहां से। रिवर्स सुई चीड़ देखिए यहां से खेलते हुए, यहां से 2 धार तलवार लगी तो आबाद नहीं तो बर्बाद है। लेकिन चौके के साथ साथ देखिए समीकरण बदलता हुआ यहाँ से। 32 की जरूरत है और यहाँ पर 20 गेंद बचा है। कहते ना तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए, अब उसकी वार से अंदाजा लीजिए। और खास करके देखिए बात करेंगे यहाँ से अनंत पवार देखिए इनके पल्ले से आता हुआ 6 रन और रिवर्स स्वीट हिट से। और इसके बाद देखिए स्लोक सीप यहाँ से और एक बढ़िया शॉट देखिए यहाँ से अनंत पवार से निकलता हुआ पर पावर हिट 4 रन। अब 28 की जरूरत है यहाँ से। क्या बढ़िया बल्लेबाजी। कहते ना जिंदगी में अगर आपको सक्सेस पाना है ना तो फिर एक्शन की जरूरत रहती है। अब बैटर ने देखिए एक्शन में आते हुए, लेकिन देखते हैं इस एक्शन के ऊपर विकेट कीपर ने कुछ रिएक्शन छोड़कर आए गेंदबाजी के पास। कप्तान गए थे देखिए तेजी से जाकर बात करना जरूरी हो जाता है जब समस्या में रहते हैं। गेंदबाज लीजिए, टीम लीजिए। और ये चलिए भाई सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है। अब एक्शन पर देखिए रिएक्शन, अंतिम गेंद डॉट निकलता हुआ। अभी भी देखिए 18 गेंद बात करेंगे 28 की जरूरत है यहाँ से। लेकिन अभी तक देखिए कुछ कहना बड़ा कठिन है, मैच एकदम से बैलेंस है यहाँ से। आने वाला देखिए गेंद 18 और जीत के लिए चाहिए 28 है। चलिए फील्ड खुला रखिए, चलते थोड़ा डीजे निकल के पास।
करेंगे अब जीत के लिए यहाँ से 28 की जरूरत है। 18 गेंद 28 की जरूरत है। यहाँ पर समीकरण की बात करेंगे, थोड़ा सा जमीन आसमान का फासला है, लेकिन स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 21 तक पहुंची है। 18 चेंडू 28 धावाची गरज है। और अभी भी देखिए बात करेंगे, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। कहते हैं ना, बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। क्या गेंदबाज या बैटर से गेंदबाजी में देखिए राम पवार को फिर से एक बार बुलाया गया यहाँ पर, जहाँ पर अहम देखिए 20 रनों का इनिंग्स उन्होंने खेले थे। आखिरी में आकर गेम चेंजर इनिंग्स थी, 8 गेंदों के ऊपर ताबड़तोड़ बल्लेबाजी, और जिसमें देखिए बात करेंगे 2 चौके दागे थे और 1 छक्के लगाए थे यहाँ से। अब वही राम पवार का देखिए इस्तेमाल हो रहा है स्ट्राइक पर बैटर से। हर साथ इस बार देखिए क्या है थोड़ा सा, लेकिन फील्डर तैनात है। ऑन साइड पर दीवार बना गया है, पर 1 रन आता हुआ यहाँ से। सिंगल डबल से स्कोर तो आगे पहुंचेगा, लेकिन कहते ना, धूप कितना भी तेज हो समंदर को नहीं सुखा सकता। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए। 17 गेंद अभी भी देखिए बात करेंगे 27 की जरूरत है। वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के लिए। तो इसलिए जब जब आपको वक्त मिला है, वक्त के ऊपर खड़े उतरिए भाई। यहाँ से अंपायर से कुछ देखिए यहाँ पर सलाह मशवरा निश्चित रूप से चलता हुआ। यहाँ पर 17 गेंद 27 की जरूरत है। यही तो बात हमने छेड़ा भाई, कि वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलता है वक्त बदलने के लिए। जो देखिए हम देख सकते हैं यहाँ पर सचिन दादा मथे देखिए बात करेंगे, वक्त के साथ देखिए अपनी जिंदगी के साथ साथ देखिए समाज में कहीं अच्छी काम के साथ साथ है। और बात करेंगे रायगढ़ जिला अग्रसेना ट्रॉफी में देखिए बात करेंगे, स्थानिक टीम लीजिए, मेहमान टीम लीजिए, बहुत सारे टीम को यहाँ पर मौका दिया गया है। खास करके ग्रामीण का देखिए का ऐसा हिस्सा है जहाँ आपको ग्रामीण से देखिए 7वां आसमान है, आइस पेल जैसे बड़ी बड़ी लीग तक ले जाएगी। देखिए अपील तेज किया गया, अंपायर बताए यहाँ से 2.5 पेड़ है, जहाँ वहाँ से टच होकर गेंद का विकेट ऊपर तक है। अच्छी अंपायरिंग यहाँ से, समीकरण बदलेगा। आप देखिए यहाँ से 15 गेंद और अभी भी देखिए 26 की जरूरत है। यहाँ से कहते हैं ना, ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो सोच से मजबूत है। लेकिन देखते हैं अभी तक अच्छी सोच समझदारी से गेंदबाजी हो रही है, लेकिन क्या बल्लेबाज है ये डॉट गेंद की सिलसिला। ओ ये चलिए, ताकतवर वो होता है जो अपना सोच से मजबूत है। एक बड़ा हिट देखिए, अब डगआउट में तालियां बजती हुई, धतिंग 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 धतिंग। क्या बात है, हमारे निखिल दादा देखिए एकदम मूड में आते हुए यहाँ से, और बैटर ने भी मूड बना दिया भाई। यहाँ से समीकरण बदल गया, 14 गेंद 20 की जरूरत है। मैच कहाँ था देखिए, मैच कहाँ आता हुआ यहाँ से। यही तो बात हमने छेड़ा था कि ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो सोच से मजबूत हो, जो हमारे सचिन दादा मते। ओ यह चले खराब गेंद, और उसका फायदा यहाँ से लेते हुए यहाँ से फ्लाइटेड 6 रन, और एक देखिए आता हुआ यहाँ से झलक भी था और फलक भी था, और ये बैटर ही कुछ भाई अलग ही था। 6 रन। इन 14 की जरूरत है देखिए पर 2 छक्का मैच को करीब लाता हुआ। कहते ना, लोकल ट्रेन में धक्का खाना और इस वक्त 2 छक्का खाना, और ये 2 छक्के देखिए मैच का समीकरण बदल दिया यहाँ से भाई। 13 गेंद 14 की जरूरत है। गेंदबाज राम फिर से एक बात तैयार, और एक देखिए यहाँ पर खींचकर मारना चाहते थे, यहाँ पर 1 रन आएगा यहाँ से, और कितना करीब देखिए मैच पहुंचता हुआ यहाँ पर। 12 गेंद अब 13 की जरूरत है। कहते ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो 2 छक्का से देखिए मैच करीब आता हुआ। अब 12 गेंद देखिए, जीत के लिए 13 की जरूरत है। चलते हैं डीजे निखिल के पास।
ना पिक्चर में शाहरुख की जगह इन्हें लेना चाहिए था। शायद दिव्या वर्ती भी आत्महत्या नहीं करती। नहीं, बहुत लाजवाब है। और एक होना चाहिए अगर लच्छी, और एक रही है बहुत बढ़िया। इस उम्र में देखिए क्या फिटनेस फिट है भाई। देखिए भाई, बात करेंगे यहाँ से, फिटनेस बहुत कुछ मायना रखती है। और क्या डांस दिखाए भाई, यहाँ पर कोई ना कोई चाहिए हमसे मिलने वाला। दादा और एक होना चाहिए नागौरी लच्छी यहाँ पर। बहुत बढ़िया, एंजॉय करते रहिए। आज देखिए टेनिस क्रिकेट में रघुनाथ हम देखते हैं, डोंबोली में देखिए छाए हुए हैं। हमारे रायगढ़ में भी देखिए बहुत ऐसे मजेदार रहते हैं। जाकस लस्सी देखिए, बात करेंगे क्या डांस के। मुझे लगता है नागौरी लच्छी की जवानी की कुछ यादें ताजा हो गई। और हुई तो उन्होंने दिखाया भी भाई, झलक झलक भी था, पलक भी था भाई। क्या बात है। हरीश देखिए, बात करेंगे यहाँ पर कितनी अच्छी जानकारी रखे हैं। छोटी सी देखिए उनका बिजनेस है निश्चित रूप से, और उसके साथ साथ है 60 लाख की देखिए प्लाट में रहते हैं। निश्चित रूप से होनी चाहिए, कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाऊं। और वही देखिए यहाँ पर सिंगल डबल भी लेकर पहुंच सकते हैं। यहाँ से 11 गेंद 13 की शरत है यहाँ से। और गेंदबाज देखिए तैयार से आर्यन, ये चलिए ऊंचाई लिया और लंबाई भी लेकर जाता हुआ। क्या कमाल की टाइमिंग थी यहाँ से, तेवर भी था और स्टाइल भी था यहाँ से। और छक्के के साथ देखिए मैच को करीब लाते हुए यहाँ से। अब मैच करीब है। दस गेंद देखिए, बात करेंगे 7 की जरूरत है। रोहित पवार देखिए, बात करेंगे यहाँ से। ओ स्क्वायर कट देखिए यहाँ से खेलते हुए यहाँ से। गेंद को रोका गया, अभी 6 की जरूरत है यहाँ से। और गेंद बचा है देखिए यहाँ से 9 गेंद। एक चौके छक्के से देखिए मैच करीब आता हुआ यहाँ से। लेकिन अभी भी देखिए यहाँ से 3 गेंद से सुपर की। कुल मिलाकर बात करेंगे तो इनिंग का देखिए यहाँ से 9 गेंद से 9 गेंद 3 की जरूरत है यहाँ से। हम अभी चाहेंगे 6 की जरूरत है। इस ओवर की 3 गेंद बची है। अब देखिए मनोबल थोड़ा सा टूटता हुआ, नो बॉल, और उसके साथ देखिए और एक सिंगल आता हुआ। 2 रन से देखिए यहाँ से अगला गेंद रहेगा फ्री हिट। अब देखिए यहाँ से बात करेंगे, समीकरण रह जाएगा 9 गेंद और 4 की जरूरत है यहाँ से। 49 का टारगेट था, लेकिन टारगेट देखिए कितना आसान बनता हुआ। ओ ऊंचाई ली और क्या लंबाई लेकर जाएगा। वाना 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 गट्स फिनिश। Lachan, my name is Lachan.